नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत विज्ञान भाग पहिला, इयत्ता 10वीचा विज्ञान आहे. याच्यामधील 10वा आणि शेवटचा लेसन आपण इथे बघत आहोत. याच्यापूर्वी आपण एक सेशन बघितलेला आहे, म्हणजे अवकाश मोहिमांशी संदर्भात आपण वेगवेगळ्या प्रकारची माहिती ह्या लेसनच्या मार्फत बघत आहोत. जसं की आपण बघितलं की कशा प्रकारे युरी गागरिन किंवा राकेश शर्मा यांनी पृथ्वीची परिक्रमा केली. 20व्या शतकाच्या उत्तरार्धात या अवकाश मोहिमेला ठळक यश मिळालं आणि त्याच्या मार्फत आपण वेगवेगळ्या देशात चालणाऱ्या घडामोडी पाहू शकलो. टीव्हीच्या स्क्रीनवर पाहू शकतो. याच्यानंतर अजून प्रगती होत गेली आणि आज आपण अशा ठिकाणी आहोत की क्षणार्धात गुगल सर्चच्या माध्यमातून किंवा इतर कोणत्याही गोष्टीच्या माध्यमातून जे इंटरनेटवर म्हणजे आंतरजालावर चालतं त्या माध्यमातून आपण कोणतीही माहिती एका फटक्यात मिळवू शकतो. म्हणजे याचा अर्थ एका क्लिकमध्ये मिळू शकतो. म्हणजे याचा अर्थ काय झालं तर इंटरनेटच्या माध्यमातून जी काही प्रगती आज चालू आहे, बँकेमध्ये ऑनलाईन पैसे ट्रान्सफर, आपल्या मित्राशी किंवा मैत्रिणीशी आपण घर बसल्या व्हॉट्सअपच्या मार्फत किंवा सोशल मीडियाच्या मार्फत चॅटिंग करू शकतो. या सर्व गोष्टी झाल्या कशा? तर ह्या सर्व गोष्टी होण्यासाठी आपल्याला उपग्रहांची गरज भासली. म्हणजे हे उपग्रह जे असतात ते सिग्नल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचू शकतात. कारण आपल्याला माहित आहे की जगामध्ये जे कॉन्टिनेंट्स आहेत त्यांच्यामध्ये अंतर खूप लांब आहे. तर आपण अशा प्रकारच्या वायर्स किंवा इतर कोणत्याही गोष्टी टाकू शकत नाहीत, कारण हा प्रवास खूप करावा लागेल आणि यासाठी खूप खर्चिक आहे. मग अशा वेळेला हे उपग्रह जे असतात ते आपल्या मदतीला येतात आणि अवकाश मोहिमा कशा प्रकारे चालतात त्याच्याविषयी आपण आता पाहणार आहोत. इथे पहा, अवकाश मोहिमांची गरज व महत्व. विद्यार्थी मित्रांनो, हळूहळू जशी मानव प्रगती करू लागला त्याप्रमाणे सगळ्या सुखसोयी त्याच्या पायाजवळ येऊ लागल्या. म्हणजे आपण घरीच बसून आरामात आपल्या विजेची बिलं भरू शकतो, बँकेमधली कामं करू शकतो किंवा इतर कोणत्याही गोष्टी ज्या इंटरनेटच्या मार्फत शक्य असतात त्या आपण इथे घर बसल्या करू शकतो. म्हणजे ह्याच्यासाठी आपल्याला टाइम कंझ्युम करण्याची गरज नाही आणि त्याच्यामुळे अवकाश मोहिमांची गरज आणि महत्व आपल्याला लक्षात येईल. आपण आत्ताच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मार्स ऑर्बिटर सोडलेलाच आहे. त्याचप्रमाणे आपण चंद्रावर सुद्धा एक उपग्रह सोडला होता, परंतु काही कारणास्तव त्या यानाचा संपर्क आपल्याशी तुटला आणि म्हणून इस्रोमध्ये थोडंसं त्याला अपयश आलं. परंतु हे अपयश जरी आलं असलं तरी पूर्ण जगाने भारताची कामगिरी अधोरेखित केलेली आहे. आता पहा, अंतराळ मोहिमांद्वारे प्रक्षेपित केल्या गेलेल्या कृत्रिम उपग्रहांमुळे आज जग एक वैश्विक खेडे झाले आहे. विद्यार्थी मित्रांनो, वैश्विक खेडे म्हणजे पूर्ण विश्व एका ठिकाणी एकत्र आलेले आहे. म्हणजे हा खेड्यासारखा त्याला एक स्वरूप प्राप्त झालेलं आहे असं म्हटलं तर काही म्हणजे ते खोटं असणार नाही. आज आपण क्षणार्धात जगातील कोणत्याही भागात असलेल्या व्यक्तीशी संपर्क साधू शकतो. तुम्हाला सांगितलं, आता जर मला समजा माझ्या एखाद्या मित्राशी बोलायचं आहे जो अमेरिकेमध्ये आहे, मी त्वरित त्याला फोन लावू शकतो आणि विदिन सेकंड तो फोन त्याच्याशी कनेक्ट सुद्धा होऊ शकतो. आता हे शक्य कशामुळे झालं तर हे सगळं उपग्रहांमुळे शक्य झालं आणि उपग्रह सोडलेत कोणी तर मानवाने सोडलेले आहेत. मानवाने आपल्या अफाट बुद्धी कौशल्यतेचा वापर करून अशा प्रकारचे उपग्रह अवकाशात सोडलेले आहेत. घर बसल्या जगभरातील घडामोडींची माहिती प्राप्त करू शकतो. म्हणजेच आपण AS विद्यालयाचं ऍप जे आपण आता ह्याच्यावर इंटरनेटवर बघत आहोत, मोबाईलवर तुम्ही आमच्याशी संपर्क साधत आहात, हे कशामुळे शक्य झालं तर हे फक्त आणि फक्त अवकाश मोहिमांमुळे, त्यांनी सोडलेल्या उपग्रहांमुळे शक्य झालं. अशा प्रकारचे सिग्नल्स आपण खूप फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये खूप फास्ट बघू शकतो. नैसर्गिक आपत्ती, शत्रूची माहिती, खनिज पदार्थांचा साठा इत्यादी गोष्टी आपल्याला उपग्रहांमुळे शक्य झाल्या. जसं की आपण बघा, भारत पाकिस्तान बॉर्डरवर मिलिटंट्सने जर आपल्या बॉर्डरमध्ये एंट्री केली तर उपग्रहांमार्फत त्यांचे पिक्चर्स आपल्या सैन्याला मिळतात आणि आपण त्यांच्यावर अटॅक करून त्यांचे जे इरादे असतात ते पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न आपण करत असतो. म्हणजे उपग्रहांमुळे अशा प्रकारच्या गोष्टींचा सुद्धा आपल्याला फायदा झालेला आहे आणि म्हणून अवकाश मोहिमांची गरज मानवाला जास्त भासू लागली आणि त्याचं महत्व सुद्धा त्याला कळू लागलं. आता बघा, कृत्रिम उपग्रह म्हणजे काय? आता नैसर्गिक उपग्रह कोणता आहे तर चंद्र हा नैसर्गिक उपग्रह आहे. म्हणजे एक खगोलीय वस्तू जी एका ठराविक ऑर्बिटमध्ये, नियमित कक्षेमध्ये पृथ्वीभोवती परिक्रमा करत असते. आता आपल्याला माहिती आहे, चंद्र हा आपला पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. नैसर्गिक उपग्रहांप्रमाणेच एखादे मानवनिर्मित यंत्र पृथ्वीची किंवा एखाद्या ग्रहाची नियमित कक्षेत परिक्रमा करत असेल तर त्यास कृत्रिम उपग्रह म्हणतात. म्हणजे आर्टिफिशियल सॅटेलाइट असं म्हटलं जातं. मानवाने हे असंख्य असे आर्टिफिशियल सॅटेलाइट पृथ्वीच्या कक्षेत सोडलेले आहेत. आपण तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे रात्रीच्या वेळी आकाशात बघितलं
तर एकदम हळुवारपणे चाललेली व्हाईट लाईट देत चाललेली गोष्ट म्हणजेच तो सॅटेलाइट असतो. आता एरोप्लेन चालले असेल तर आपल्याला माहिती आहे त्याचा लाईट ब्लिंक होतो किंवा उल्कापात होत असेल तर अशा वेळेला तो तारा पटकन फास्ट जातो. परंतु एखादी लाईट हळुवारपणे पुढे पुढे मार्गक्रमण करत असेल व्हाईट लाईट तर तो उपग्रह असतो. रात्रीच्या वेळेला आपल्याला तो दिसू शकतो म्हणजे फार एक छोटा पॉइंट सोर्स म्हणून दिसू शकतो. तर हे उपग्रह सोडल्यामुळे मानवाच्या जीवनामध्ये काय झाली उत्क्रांती झाली. अमेरिकेमध्ये बसून एखादा ग्रेट डॉक्टर जर असेल चांगला डॉक्टर असेल तर मुंबईमधलं ऑपरेशन करायचं असेल तर हे अशा प्रकारचं ऑपरेशन वेब कॅमेराद्वारे इंटरनेटच्या माध्यमातून तो तिथून सुद्धा इन्स्ट्रक्शन देऊन इथल्या डॉक्टरांकरवी करून घेऊ शकतो. म्हणजे याचा अर्थ ह्या सर्व गोष्टी इंटरनेटमुळे शक्य झाल्या. म्हणजेच आंतरजाल म्हणजे हे कशावर चालतं आंतरजाल तर नैसर्गिक उपग्रहांवर नव्हे तर कृत्रिम उपग्रहांवर अशा प्रकारचं आंतरजाल चालत असतं. हे सगळे उपग्रह मानवाने अवकाशात सोडलेले आहेत. बघा पहिला कृत्रिम उपग्रह कोणता आहे स्पुटनिक. याचं चित्र आपण पुढे बघणार आहोत. हा रशियाने 1957 साली अवकाशात पाठवला. म्हणजे अवकाश तंत्रज्ञानामध्ये प्रगती करण्यासाठी पहिलं पाऊल कोणी ठेवलं असेल तर ते रशियाने ठेवलं. आज असे हजारो उपग्रह पृथ्वीभोवती परिभ्रमण करीत आहेत. हे उपग्रह सौर ऊर्जा वापरत असल्याने म्हणजे आता जेव्हा ते अवकाशात झेपावतात त्यावेळेला ह्यांना ऊर्जा कुठून मिळणार तर तिथे सोलर पॅनल त्यांना लावलेले असते आणि अशा प्रकारच्या सौर ऊर्जा ते वापरत असल्याने त्यांना सौर पॅनल लागलेले असतात. तसेच त्यांच्या कार्यानुसार लागणारी इतर उपकरणे त्यांना जोडलेली असतात जेणेकरून त्यांनी घेतलेले फोटो आपल्याला पृथ्वीवर मिळतात. ज्याप्रमाणे चंद्रावर पाणी आहे की नाही याच्यासाठी त्याच्याभोवती एक उपग्रह सॅटेलाइट सोडलेला आहे जो फिरत असतो आणि त्याप्रमाणे त्याचे विविध अँगल्स मधून त्याचे फोटो घेत असतो आणि ते फोटो आपल्याला पाठवून आपण त्याच्यावरून विचार करू शकतो की इथे वनस्पती आहे का किंवा इथे ऑक्सिजन असेल का किंवा इथे पाणी आहे का तर कशा प्रकारे इथलं म्हणजे वातावरण असू शकतं याच्याविषयी आपण स्टडी पृथ्वीवर बसून करू शकतो. कारण पृथ्वी हा एकमेव ग्रह असा आहे की ज्याच्यावर आपल्या जीवनासाठी लागणारा ऑक्सिजन आहे त्याचप्रमाणे पाणी आहे आणि त्याच्यामुळे आपण याच्या जगू शकतो. तर इतर कोणत्या ग्रहावर अशा प्रकारचं जीवन आहे का हे बघण्यासाठी आपण त्यांच्यावर अशा प्रकारचे वेगळे सॅटेलाइट सोडत असतो आणि त्या सॅटेलाइट त्यांचे वेगळ्या अँगल्स मधून फोटो घेऊन पृथ्वीवर ते आपल्याला कॉम्प्युटरच्या मार्फत दिसत असतात आणि आपण त्याच्यानुसार अभ्यास करत असतो. हा कृत्रिम उपग्रहांद्वारे संदेश वहन कसं केलं जातं हे आपण इथे बघतोय बघा. तर एक माणूस मोबाईलवरून कॉल करण्याचा प्रयत्न करतोय. त्या टॉवरच्या मार्फत ते सिग्नल सॅटेलाइट कडे जातात. सॅटेलाइट कडून ते सिग्नल दुसऱ्या म्हणजे जो माणूस तिथे राहत असेल तिथे टॉवरवर येतात आणि टॉवरवरून परत दुसऱ्या माणसाच्या मोबाईलवर ते ट्रान्सफर होतात. म्हणजे याचा अर्थ हे कम्युनिकेशन अशा प्रकारचं करण्यासाठी कृत्रिम उपग्रह अत्यंत महत्वाची अशी कामगिरी बजावत असतात आणि कृत्रिम उपग्रहाच्या माध्यमातूनच आपण दूरवर चाललेली मॅच किंवा कोणत्याही प्रकारचा क्रिकेटचा सामना किंवा फुटबॉलचा सामना आपण घर बसल्या दूरचित्रवाणीवर म्हणजे टीव्हीवर पाहू शकतो. तर कृत्रिम उपग्रहाद्वारे संदेशवहन कसं केलं जातं हे आपल्याला या पिक्चरच्या मार्फत कळू शकतं. इथे तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे रशियाने 1957 साली जो स्पुटनिक नावाचा उपग्रह अवकाशात पाठवला त्या स्पुटनिकची इमेज आपल्याला इथे दिसत आहे. आता बघा भारताचे अंतराळ संशोधन क्षेत्रातील योगदान दाखवणारं संगणकीय सादरीकरण आपल्याला वर्गात सादर करायचं आहे. याचप्रमाणे काही सॅटेलाइटची नावं आणि त्यांचा फुल फॉर्म इथे दिलेला आहे. म्हणजे इनसॅट म्हणजे इंडियन नॅशनल सॅटेलाइट. त्यानंतर जी सॅट म्हणजे जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट म्हणजे पृथ्वीशी सिंक्रोनाइज झालेला हा जी सॅट असतो. म्हणजे पृथ्वीवर येणारे वादळ वारे यांची आपत्ती सुद्धा जी सॅट द्वारे आपल्याला कळू शकते. IRNSS इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम हा त्याचा लॉंग फॉर्म आहे. IRS म्हणजे इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट म्हणजे दूरवर असलेला जो सॅटेलाइट आहे त्याला पृथ्वीवरून आपण कंट्रोल करू शकतो. त्यानंतर GSLV हा शब्द किंवा PSLV हा शब्द पण बहुतांशी ज्या वेळेला ह्या रॉकेटचं म्हणजे यानाचं उड्डाण केलं जातं त्यावेळेला ऐकतो. म्हणजे जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल आहे. ही व्हेइकल आहे ही डिटॅच होते. ही हलक्या मटेरियलने बनलेली असते. डिटॅच झाल्यानंतर परत ती पृथ्वीकडे येऊन पडते आणि ती परत एकदा आपण सॅटेलाइट लॉन्च करण्यासाठी वापरू शकतो. त्यानंतर PSLV बघा पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल. पोलार म्हणजे ध्रुवीय सॅटेलाइट जे उपग्रह आपण सोडतो त्या व्हेइकल साठी वापरणारी PSLV. विद्यार्थी मित्रांनो मी सांगितलं त्याप्रमाणे GSLV आणि PSLV या शब्दांविषयी आपण फॅमिलियर आहोत. कारण बऱ्याच वेळा आपण जेव्हा सॅटेलाइटचं उड्डाण होतं ते आपण अशा प्रकारे टीव्हीवर ह्या न्यूज ऐकत असतो. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा आपल्यामधलेच काही विद्यार्थी असे असतील की ज्यांना अवकाशाबद्दल खूप इंटरेस्ट असेल उत्सुकता असेल
आणि त्यांना इस्रोमध्ये काम करण्याची आवड असेल किंवा नासामध्ये काम करण्याची आवड असेल तर तुम्ही अशा प्रकारच्या माहितीची कलेक्शन आपल्याकडे ठेवलं पाहिजे, जेणेकरून फ्युचरमध्ये ज्या वेळेला आपण अशा प्रकारचे कोर्सेस करू त्यावेळेला आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. इथे पहा काही उपग्रहांचे प्रकार आहेत, त्या उपग्रहाचं कार्य काय काम करतो तो, किंवा भारताच्या उपग्रह मालिकेच्या प्रक्षेपकांची नावं आपण इथे बघितलेली आहेत. आपल्याला शेवटच्या कॉलम मध्ये बघा उपग्रह मालिकांची किंवा प्रक्षेपकांची नावं जी दिलेली आहेत, इनसॅट, जीसॅट, जीएसएलव्ही याचे लॉंग फॉर्म आपण आधीच्या स्लाइड मध्ये पाहिलेले आहेत. आता हवामान उपग्रह म्हणजे वेदर सॅटेलाइट याचं कार्य काय आहे, हवामानाचा अभ्यास व हवामानाचा अंदाज वर्तवणे. आपल्याला माहिती आहे आपल्या 4 महिने मान्सूनचा पाऊस असतो, तो पाऊस नक्की येणार कधी, त्याच्यानुसार आपले शेतकरी जे असतात ते शेतीमध्ये बियाणं पेरत असतात आणि त्याचा अचूक अंदाज मिळाल्यामुळे चांगल्या प्रकारे पीक सुद्धा आपल्याला मिळू शकतं. म्हणजे आपले शेतकरी त्याच्यामुळे सुजलाम सुफलाम आहेत, कारण भारत ही ऍग्रिकल्चर कंट्री आहे, म्हणजे शेतीप्रधान हा देश आहे. आता भारताच्या उपग्रह मालिकांची प्रक्षेपकांची नाव दिली आहेत बघा. हवामान उपग्रहासाठी इनसॅट व जीसॅट, प्रक्षेपक कोणाचे जीएसएलव्ही जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेकल, हे आपण मागच्या स्लाइड मध्ये पाहिलेलं आहे. दळणवळण उपग्रह म्हणजे कम्युनिकेशन सॅटेलाइट, आपण फोनवर बोलतो किंवा इंटरनेटच्या माध्यमातून इतर गोष्टी पाहतो किंवा आपण टीव्ही पाहतो, हे दळणवळण उपग्रहाद्वारे होतात. जगभरातील वेगवेगळ्या प्रदेशामध्ये विशिष्ट लहरींद्वारे संपर्क प्रस्थापित करणे म्हणजे कम्युनिकेशन करण्यासाठी महत्त्वाचं काम दळणवळण सॅटेलाइट करत असतो. आता भारताच्या उपग्रह मालिकांच्या प्रक्षेपकांची नावं काय आहेत, इनसॅट व जीसॅट. प्रक्षेपक कोण आहे म्हणजे लॉन्च करणारा कोण आहे, जीएसएलव्ही. ध्वनिचित्र प्रक्षेपक उपग्रह म्हणजे ब्रॉडकास्ट सॅटेलाइट. दूरचित्रवाणी कार्यक्रम प्रक्षेपित करणे म्हणजे आपण टीव्ही पाहतो ते ब्रॉडकास्ट सॅटेलाइट नुसार येतो, याच्यामध्ये इनसॅट व जीसॅट कार्य करत असतो. आणि प्रक्षेपक आहे जीएसएलव्ही. दिशादर्शक उपग्रह म्हणजे नेव्हिगेशनल सॅटेलाइट. पृथ्वीवरील कुठल्याही ठिकाणाचे भौगोलिक स्थान म्हणजे त्या स्थानाचे अत्यंत अचूक अक्षांश, लॅटिट्यूड व रेखांश म्हणजे लॉंजिट्यूड निश्चित करण्याचं काम हे दिशादर्शक उपग्रह म्हणजे नेव्हिगेशन सॅटेलाइट करत असतात. आणि आपल्याकडे IRNSS हे दिशादर्शक उपग्रह आहेत आणि याचा प्रक्षेपक PSLV आहे. सैनिकी उपग्रह बघा, हा अत्यंत महत्वाचा उपग्रह आहे. बॉर्डरवर कोणत्या प्रकारची ऍक्शन चालू आहे किंवा शत्रू राष्ट्र आपल्याला कशा प्रकारे अटॅक करू शकतो याची सर्व माहिती आपल्याला मिलिटरी सॅटेलाइट जे सैनिकी उपग्रहाद्वारे मिळू शकते. संरक्षण दृष्टिकोनातून भूप्रदेशावरील माहिती संकलन करण्याचं काम हा सॅटेलाइट करत असतो. पृथ्वी निरीक्षक उपग्रह बघा, अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जंगले, वाळवंटे, सागर, ध्रुव प्रदेशावरील बर्फ यांचा अभ्यास तसेच नैसर्गिक संसाधनांचा शोध व व्यवस्थापन, त्याचप्रमाणे महापूर कुठे आलेला आहे आणि कशा प्रकारची स्थिती झालेली आहे, ज्वालामुखीचा उद्रेक, अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये निरीक्षण व मार्गदर्शन करण्याचं काम हा अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट म्हणजे पृथ्वी निरीक्षक उपग्रह करत असतो. आणि हा उपग्रह मालिका, भारताची उपग्रह मालिका कोणती आहे त्याच्यासाठी IRS आहे. आणि प्रक्षेपक कोण आहे तर PSLV म्हणजेच पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकलच्या मार्फत हा लॉन्च केला जातो. असे उपग्रहांचे विविध प्रकार आपण इथे पाहिलेले आहेत आणि त्यांची कार्य आणि भारतामध्ये उपग्रह मालिकाची नावं आणि प्रक्षेपकांची नावं सुद्धा इथे या चार्टच्या माध्यमातून आपण पाहिलेली आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या दुसऱ्या सेशनच्या अंती काय शिकलो तर लक्षात घ्या की कशा प्रकारे IRS किंवा इतर प्रकारचे सॅटेलाइट आपल्या भारताद्वारे सोडले जातात, कशा प्रकारे कम्युनिकेशन केलं जातं, दूरचित्रवाणी संच म्हणजे टेलिव्हिजन आपण कशा प्रकारे पाहतो, याविषयी आपण सखोल माहिती या दुसऱ्या सेशनच्या अंती घेतलेली आहे. धन्यवाद.